गुड मॉर्निंग सर. येस. बोला सर, आपण कधीपासून या आरोग्य फॅमिलीमध्ये आहात? आपलं नाव काय आहे? माझं नाव हनुमंत कुंभार आहे. मी दाहेरी, पुणे या ठिकाणी राहतो. माझे कोच श्री शांताराम येतपाटक, देव रोड हे आहेत आणि सिनियर कोच श्री तांबे सर आहेत. मी ह्या फॅमिलीमध्ये नोव्हेंबर 2024 पासून जॉइन झालेला आहे आणि येस. मला मी एक रिटायर गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे. मला बीपी, शुगर, बॅक पेन आणि शोल्डर पेन असे डिसऑर्डर होत्या आणि ह्या फॅमिलीमध्ये जॉइन झाल्यापासून सकस संतुलित आहार, एक्सरसाइज आणि कोचचं मार्गदर्शन करून माझ्या डिसऑर्डर कमी झालेले आहेत आणि मला आता सध्या फ्रेश वाटत आहे. येस. तर तुम्ही एवढ्या 2-3 तुम्हाला डिसऑर्डर्स ज्या होत्या आणि त्याच्यानंतर तुमचं हे सगळं एक 3-4 महिन्यामध्ये तुम्ही एक डिसऑर्डर फ्री पर्सन दिसताय आता. तुमचं वय हं. किती आहे सर? माझं वय सर 68 आहे. 68. क्या बात है! म्हणजे हे खरंच 68 वयाचा एक तरुण आज आपल्याला गाईड करतोय आणि एवढं अमेझिंग सांगतायत, की त्यांचा बीपी, शुगर कमी झालं आणि बरेचसे असे काही यंगस्टर्स आहेत, जे ज्यांना असं वाटतं, की नाही आपल्याला फिटनेस नकोय, आळशी असतात. तर खूप अमेझिंग असं तुमच्याशी बोलून वाटतंय सर. जे जे मला एक सांगा सर, की 68व्या वर्षी तुम्हाला असं का वाटलं, की आपण या फिटनेस जर्नीमध्ये यावं? काय एक्झॅक्टली तुमच्या पाठीमागे हे होतं? सर सर्व्हिसमध्ये असताना एक्सरसाइज किंवा बाकी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. रिटायर झाल्यानंतर जसं बाकीच्या आम्हाला अनुभव सांगितले, की प्रत्येकाला काही ना काही डिसऑर्डर किंवा शुगर किंवा बीपी आणि असे आजार उद्भवतात. तर ते आरोग्य व्यवस्थित राहावं आणि मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी या आरोग्य फॅमिलीमध्ये मी जॉइन झालेलो आहे. व्हेरी गुड. तर खूप छान असा अनुभव तुम्ही सांगितलेला आहे. मेडिसिन फ्री लाईफ बऱ्याच लोकांना असं वाटतं, की चला मेडिसिन खूप किती दिवस घ्यायच्या आणि काही लोकांना मिड एज पासून मेडिसिन्स घ्यायला लागतात. पण कदाचित तुम्हाला 60-65 च्या आसपास ते मेडिसिन सुरू झाले असतील आणि बरेच लोकं असा विचार करतात, की किती राहिलंय आपलं आयुष्य? जाऊ दे मेडिसिन घ्यावं आणि परफेक्ट व्हावं. पण तुम्ही 68व्या वर्षी हा विचार केलात, की आपल्याला मेडिसिन फ्री व्हायचंय. तुम्ही हा विचार नाही केला, की आपलं आयुष्यमान किती आहे आणि काय आहे. पण खूप अमेझिंग सर आपल्यासारख्या लोकांकडून खूप ऊर्जा मिळते, जेव्हा आपण अनुभव देतात. तर हा हनुमंत कुंभार सरांचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्तिपरत्वे वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. तर खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून आणि एक असंच तुम्ही आम्हाला वरचेवर गाईड करत राहा. थँक यू सर. एक थँक मिनिट यू व्हेरी मच. एक मिनिट सर.